क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. 63. क्रोधात क्रोधापासून भवती निर्माण होतो. सम्मोह हा पूर्ण मोह किंवा सम्मोह, सम्मोहात मोहापासून, स्मृती स्मृतीचा, विभ्रम हा गोंधळ, स्मृतिभ्रंशात स्मृतिभ्रंश झाल्यावर किंवा स्मृतीत गोंधळ झाल्यानंतर, बुद्धिनाश हा बुद्धीचा नाश, बुद्धिनाशात आणि बुद्धीचा नाश झाल्यानंतर, प्रणश्यती मनुष्याचे पतन होते. क्रोधापासून समोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. तात्पर्य: श्रील रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधू 1.2.258 आपल्याला सांगितले आहे, प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तूनः मुमुक्षुभिः परित्यागो वैराग्यम फल्गु कथ्यते. कृष्ण भावनेच्या विकासामुळे समजू शकते की प्रत्येक गोष्टीचा भगवंतांच्या सेवेमध्ये उपयोग होऊ शकतो. ज्यांना कृष्ण भावनेचे ज्ञान नाही ते कृत्रिमरित्या भौतिक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतात आणि परिणामी जरी त्यांना भौतिक बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असली तरी ते वैराग्याची पूर्णावस्था प्राप्त करू शकत नाहीत. त्यांच्या या तथाकथित वैराग्याला फल्गू किंवा गौण म्हटले जाते. या उलट कृष्ण भावना भावित मनुष्याला प्रत्येक गोष्टीचा उपभोग भगवत सेवेमध्ये कसा करावा याचे ज्ञान असते, म्हणून तो भौतिक भावनेला बळी पडत नाही. उदाहरणार्थ, निर्विशेषवादी मनुष्याच्या दृष्टीने भगवंत किंवा परमसत्य हे निर्विशेष असल्यामुळे अन्न ग्रहण करू शकत नाही. निर्विशेषवादी चांगले अन्नपदार्थ खाण्याचे टाळतो, तर भक्त जाणतो की श्रीकृष्ण हे परमभोक्ता आहेत आणि त्यांना भक्तिभावाने अर्पण केलेले सर्व काही ते ग्रहण करतात. म्हणून उत्तम अन्नपदार्थ भगवंतांना अर्पण केल्यानंतर भक्त ते शेष अन्न प्रसादम म्हणून ग्रहण करतो. याप्रमाणे सर्व गोष्टींना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते आणि यामुळे पतनाचा धोका नाहीसा होतो. भक्त हा कृष्ण भावनेमध्ये प्रसाद ग्रहण करतो, तर अभक्त याचा भौतिक म्हणून तिरस्कार करतो. म्हणून निर्विशेषवादी त्याच्या कृत्रिम तथाकथित वैराग्यामुळे जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही आणि याच कारणास्तव मनाच्या यत्किंचित विचलनामुळेही त्याचे भौतिक अस्तित्वाच्या जंजाळात पुन्हा पतन होते. असे म्हटले आहे की असा जीव जर मोक्षाच्या अंतिम स्तरावर पोहोचला तर त्याला भक्तिपूर्ण सेवेचा आधार नसल्यामुळे त्याचे पतन होते.